खरीप व रब्बी पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आत्ताची मोठी बातमी समोर आली आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बऱ्याच दिवसापासून शेतकरी हे खरीप व रब्बी पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु त्यांच्या अकाउंटमध्ये रक्कम जमा झाली नव्हती. परंतु आज अखेर शासनामार्फत खरीप क्रॉप इन्शुरन्स, रब्बी क्रॉप इन्शुरन्स म्हणजे की खरीप व रब्बी असे दोन्ही पीक विमे बघा खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता शेतकऱ्याला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही, कारण की शासनाने अधिकृत अशी तारीख आज सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहू शकता आज ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. तुम्ही ज्या बातमीची वाट बघत होता ती बातमी आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे. म्हणजे की आपण बोलत आहोत खरीप व रब्बी पीक विमा, जो की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. नमो शेतकरी योजनेचा तर 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला, परंतु पीक विमा काय आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे आज बघा जी काय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती, बघा त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्याला असं वाटत होते की रब्बी व खरीप जो काय पीक विमा आहे त्याबाबत देखील निर्णय जारी होणार. तर शेतकरी बांधवांनो, तसेच काही प्रकार घडलेला आहे. म्हणजे की शेतकऱ्यांसाठी आज खुशखबरच्या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे की मुख्यमंत्री साहेबांनी त्या बैठकीमध्ये असं सांगितलं होतं की आज या ठिकाणी या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे. तर मग पीक विमा खरंच जमा होणार आहे का? तर हा शेतकरी बांधवांनो, ही बातमी खरी आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीक विमा रक्कम जमा होणार आहे, अशी माहिती स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा काय बोललेले आहे देवेंद्र फडणवीस साहेब व काय म्हणलेले आहेत ते, व तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार. तर मग नेमकं तुम्हाला काय करायचे आहे व कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होणार आहे व किती हेक्टरी पीक विमा जमा होणार आहे, सर्व काही माहिती अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया. तर मग शेतकरी बांधवांनो, सुदैवाने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे शनिवारपर्यंत पूर्ण या प्रकारे झालेले आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बघा कृषी विभागाला आज या 13 जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा तुम्ही जी काय वाट पाहिली होती की नेमकं पीक विमा कधी मिळणार, तोच दिवस आज आला आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, आज फक्त 13च जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे हस्तांतर होणार आहे. तर मग ते बघा कोणते ते महत्त्वाचे 13 जिल्हे आहेत, ज्या 13 जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार आहे. ही बातमी पीक विम्याची वाट बघणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासा देणारी ठरणार आहे, कारण की शासनाने अत्यंत मोठा निर्णय आज घेतलेला आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा तुम्ही ज्या दिवसाची वाट पाहत होता तो दिवस तर आलेलाच आहे. सोबतच एक गुड न्यूज शेतकऱ्यांसाठी आलेली आहे. हेक्टरी किती मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये वारंवार येत होता. परंतु आता राज्य शासनाने म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कृषी विभागाला या 13 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा सोडण्याचे आदेश आज दिलेले आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, ते महत्त्वाचे 13 जिल्हे आपण पाहून घेऊया. मुख्यमंत्री साहेबांचा आदेश आल्यामुळे आज तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या महत्त्वाच्या 13 जिल्ह्यामध्ये निधी जमा होणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्याला पीक विम्याचा पहिला टप्पा मिळालेला नाही, बघा त्यांच्यासाठी ही कृषी मंत्र्यांनी महत्त्वाची बातमी आज अखेर दिलेली आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा आता तुम्हाला कसलेच या ठिकाणी घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण की बघा हा पीक विमा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही, कारण की मुख्यमंत्री साहेबांचा आदेश शासनामार्फत आलेला आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा कृषी विभागाने नवीन अपडेट दिली आहे. आता कोणतेही शेतकरी या विम्यापासून वंचित राहणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाची बातमी शासनामार्फत दिली आहे. बघा आता जर तुम्ही चुकीच्या मार्गाने 2022 पासून ते 2024 पर्यंत जर चुकीच्या मार्गाने पीक विमा भरला असेल तर तुम्हाला कसल्याही प्रकारे निधी मिळणार नाही.
असे शासनाने सांगितले आहे। तर मग कोणत्या शेतकऱ्यांना हा निधी मिळणार आहे तर पहिले आपण लगेच पाहून घेऊया। तर शेतकरी बांधवांनो, अशाच शेतकऱ्याला निधी मिळणार आहे जे की शेतकरी पात्र ठरणार आहे। आता या पीक विम्यामध्ये बऱ्याचशा अटी व नियम घालण्यात आलेले आहे। त्या अटी व नियमांमध्ये तुम्ही बसत आहात का ते एकदा पाहून घेऊया। तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या अटी व नियमांमध्ये बसत असाल तर तुमच्या देखील खात्यामध्ये निधी जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा, पीक विमा जमा होण्यामागचे विलंब या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून झालेला आहे। म्हणजे बघा, बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा मिळाला नाही, परंतु बघा शेतकरी अत्यंत नाराज आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी न जमा झाल्यामुळे। कारण शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झाले, परंतु शेतकऱ्याच्या खात्यामध्ये निधी मिळाला नाही। 25% अग्रिम जो काही शेतकऱ्यांना मिळाला तर काही शेतकऱ्याला मिळालाच नाही। परंतु आज बघा, शासनाने महत्त्वाचे आदेश देऊन शासनाने सांगितलं आहे 19 आणि 20 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड, बुलढाणा आणि बीड अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन आणि बाजरी पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे की जवळपास 50% नुकसान झालेले आहे। अशा शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी बातमी आजची ठरत आहे। म्हणजे की बघा, या नुकसानीचे पंचनामे करून 100% नुकसान भरपाई बघा देण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे। बघा, कृषी विभागाने अधिकारी पंचनाम्यांच्या कामामध्ये गुंतले असल्यामुळे बघा शेतकरी बांधवांनो, यामुळे तात्पुरता विलंब झाला होता। मात्र आता मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निधी जमा करण्याचे आदेश असे स्पष्टपणे दिले आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांची आता चिंता दूर झालेली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, 2022 पासून ते 2024 या वर्षामधील जो पीक विमा थकलेला होता तो आता केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजुरी मिळाली असून बघा आता हा पीक विमा 3 ते 4 वर्षांचा थकलेला पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा कधी मिळणार असा शेतकऱ्यांचा बऱ्याच दिवसापासून प्रश्न होता। तर मग शेतकरी बांधवांनो, आज या महत्त्वाच्या 13 जिल्ह्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यात येणार आहे। खरोखर ही अत्यंत महत्त्वाची बातमी आजची ठरत आहे। बऱ्याच दिवसापासून तर काय अफवा सुटल्या होत्या की पीक विमा आज येणार आहे, परवा येणार आहे, या तारखेला येणार आहे, या दिवशी येणार आहे, या वारी येणार आहे, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झाला नाही। परंतु आता कोणताही विलंब होणार नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश दिला आहे। बघा, मुख्यमंत्र्यांचा आदेश म्हणजे हा अंतिम आदेश असतो। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनही पीक विमा जमा झाला नसेल त्यांना आता चिंता करण्याची गरज नाही। कोणत्या 13 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होणार आहे याची माहिती आता आपण लगेच अगदी 1 मिनिटामध्ये पाहून घेऊया। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, काही अशा महत्त्वाच्या बँके आहेत ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे हस्तांतर होणार आहे। तर बघा, त्या बँकेची लिस्ट आपल्याकडे आलेली आहे। तर बघा, HDFC बँक, येस बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, कॅनडा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, ॲक्सिस बँक, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया बघा आणि पोस्ट बँक म्हणजे की शेतकरी बँकांनो बघा, पोस्ट ऑफिस बँक ही जी काय बँक आहे या देखील बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार आहे। आणि महत्त्वाच्या 13 जिल्ह्यांची यादी पाहायची राहिलेली आहे। आता हे महत्त्वाचे 13 जिल्हे कोणते आहे ते आपण पाहून घेऊया। तर शेतकरी बांधवांनो, या महत्त्वाच्या 13 जिल्ह्यामध्ये जर तुमचं नाव असेल म्हणजे की बघा हे जी काय लिस्ट आलेली आहे, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतात त्या जिल्ह्याचं नाव या महत्त्वाच्या यादीमध्ये जर आलं असेल तर सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे। तर बघा, पीक विमा जमा होणाऱ्या 13 जिल्ह्यांची यादी खालील प्रमाणे दिलेली आहे। यामध्ये सोलापूर, लातूर, परभणी, जालना, चंद्रपूर, यवतमाळ, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि या ठिकाणी शेतकरी बांधवांनो सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, हेच ते महत्त्वाचे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार आहे। तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही, परंतु सर्वात महत्त्वाची एक अट घालण्यात आलेली आहे। त्या अटीची पूर्तता शेतकऱ्याला करावी लागणार बघा, तरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे। आता ती कोणती महत्त्वाची अट आहे ते देखील आपण पाहून घेऊया। तर मग शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला कसल्याही प्रकारे चिंता किंवा काळजी
करण्याची गरज पडणार नाही. म्हणजे की बघा, ती अट म्हणजे की एकच महत्त्वाची अट आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, एका शब्दामध्ये जर सांगितलं तर शेतकऱ्याला कळू शकणार नाही. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आपण अगदी एका मिनिटामध्ये ही अट देखील जाणून घेऊया. तर ती अट म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुमचं उत्पन्न किती आहे. जर तुमचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला कदाचित पीक विमा मिळू शकत नाही. बघा, ही महत्त्वाची अट सरकारने सांगितली आहे. आणि बघा, सर्वात महत्त्वाचं ही तर काय अट नाही, पण बघा, हे काम केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये निधी येऊ शकत नाही, निधी जमा होऊ शकत नाही. तर बघा, तुम्हाला KYC करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तुम्ही जर KYC केली तर तुम्हाला कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही, तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी. धन्यवाद.